आमचे नेते आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि संजयजी राऊत साहेब, संजयजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने नवनियुक्त उपनेते गुलाबरावजी वाघ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संघटनेचे जिल्हा प्रमुख आणि सर्व सहकारी एकंदरीत संघटनात्मक नवनियुक्त्या करणे, बूथ पातळीपर्यंत रचना तयार करणे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे बांधणी तयार करत त्या ठिकाणी चाचपणी उमेदवाराची करत तयारीच्या दृष्टिकोनातून आजची बैठक होती. दादा काय सांगाल की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आपण बैठका घेत आहेत, पण जळगाव शहरातील आपले ठाकरे गटाचे 13 नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे की जळगाव महानगरपालिकेवर नगरसेवक आणि महापौर उपमहापौरांचा कालावधी संपल्यानंतर जो त्या ठिकाणी डल्ला टाकला जातो आहे त्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. मात्र इतकं मोठं जर बहुमत भाजपाला त्या ठिकाणी मिळालं आहे, शिंदे सेनेला मिळालं आहे, 11 आमदार तुमचे आहे, 2 खासदार तुमचे आहे, प्रत्येक बूथवर तुम्हाला एवढा मोठा लीड आहे, मग कशासाठी लागतं तुम्हाला हे नगरसेवक? का तुम्हाला विनाकारण इतर पक्षाची लोकं तुम्हाला फोडावी लागत आहेत? याचाच अर्थ स्पष्ट आहे की यांनी मिळवलेला हा विजय हा तांत्रिक विजय आहे. लोकांनी मतं दिली पण यांनी ती पळवली आहेत आणि म्हणून यांच्या मनामध्ये भीती आहे आणि म्हणून निवडणुका लांब होत आहेत आणि इतर पक्षाचे लोक फोडण्याची दबावतंत्र, दहशत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रकार, मला असं वाटतं याला आता जनता भीक घालणार नाही. त्यामुळे हा जो प्रकार आहे याच्या सर्व बाबी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहे, त्यामुळे याला आता कोणी खतपाती घालणार नाही. दादा संजय राऊत साहेब जेव्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कोर कमिटी स्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. दौऱ्याला जवळपास 1.5-2 महिने होण्यात आले, परंतु अद्यापही आपली कोर कमिटी स्थापन ते झाले. आमच्या अंतर्गत बैठका ज्या होत्या त्या फक्त मीडियापुढे देण्याचं काही काम नव्हतं. त्याचं प्रत्येक प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांची यादी त्या ठिकाणी समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सर्व आढावा हा सगळा घेतला गेलेला आहे. कोर कमिटी स्थापन झाली अजून त्याच ठिकाणी डिक्लेअर केलेली होती ती. त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांची नावं, सक्रिय कार्यकर्त्यांची नावं ती घ्यायची होती ती घेतली गेलेली आहेत. दादा विरोधक आहेत ते आपले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतातच आहे, माझी नगरसेवक, पण आपल्या लोक थांबवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काही प्रयत्न सुरू आहेत? जर भाजपाने किंवा शिंदे सेनेने थोडा जरी आमच्या सेनेच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून त्याला धमकवण्याचं, त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर भाजपालाही भगदाड पडेल, हे लक्षामध्ये घ्या. त्यांनी स्वतःचं घर सांभाळा, त्यामध्ये काय असंतोष आहे, कार्यकर्त्याच्या मनातल्या काय भावना आहेत, प्रामाणिक कार्यकर्ता कसा भरला जातोय आणि तुम्ही ज्या पद्धतीने जी पैशाची मस्ती करतायत, जी सत्तेची मस्ती करतायत, जे ब्लॅकमेल करतायत, हे जळगाव जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला पण आवडत नाही आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं पण घर सांभाळून मग इतरांच्या घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी डल्ला मारायचा प्रयत्न करा.